पण तिन्ही पक्ष आणि मित्र पक्षांच्या एकत्र येण्याची गरज होती आणि म्हणून तो पहिला मेळावा वरळीला आपण घेतलेला होता आणि नंतर विभाग वाईज आपण जाणार होतो, नंतर जिल्हा वाईज जायचं ठरलेलं होतं आणि खालच्या टीमनी तालुका वाईज पण जायचं। अशा पद्धतीनं एक आपलेपणाचं वातावरण सगळ्यांच्या मध्ये एक समन्वय साधण्याचा काम करायचा निर्णय झालेला होता, परंतु काही कारणांनी ते पुढे गेलं नाही। आता मात्र उद्याचं अधिवेशन संपल्यानंतर शिंदे साहेब, देवेंद्रजी ताबडतोब त्या गोष्टीला आपण सुरुवात करावी लागेल। त्या निमित्तानं वेळ पडली तर एका दिवशी दोन दोन विभागामध्ये जाता आलं तर दोन दोन विभागामध्ये, कारण एकदा विभागाचे मेळावे झाले, सध्या पावसाचे दिवस आहेत, बघता बघता ऑक्टोबर महिना कधी येईल समजणार नाही आणि त्याच्यामुळे आता सगळ्यांनाच म्हणजे महायुतीच्या मित्रपक्षांच्या शेवटच्या कार्यकर्त्याला देखील मनापासून स्वतःला झोकून देऊन काम करावं लागणार आहे। उद्याच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये जे काही तिकीट वाटप करायचंय महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 जागांच्या संदर्भात ते वरिष्ठ पातळीवरचे नेते मंडळी मिळून त्या ठिकाणी करतील, त्याबद्दल तुम्ही कृपा करून सर्व वरिष्ठांच्यावर विश्वास ठेवा। हे सगळं करत असताना इतरांना देखील थोडंसं कदाचित दोन ताकदीचे उमेदवार असतील, एकाला तिकीट मिळेल एका पक्षाला, दुसऱ्याला मिळणार नाही, त्याला लगेचच नाराज न होता थोडंसं त्यांनी पण समन्वय त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची भूमिका न घेत स्वीकारता त्यांनी पण हे आपल्या सर्वांचं काम आहे ह्या भावनेतनं तिथं स्वतः झोकून दिलं गेलं पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आताच्या अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये सन्माननीय आशिष शेलार साहेबांनी सांगितलं की फार चांगला अर्थसंकल्प दिलाय। महिलांनो, मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे, त्याच्यामध्ये आमच्या मुली असतील, त्याच्यामध्ये आमच्या माता असतील, त्याच्यामध्ये आमच्या भगिनी असतील, त्या सगळ्यांना या मेळाव्याच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या माझ्या मुलींना, मातांना, भगिनींना सांगायचं, आपल्याला सगळ्यांना सांगायचंय की ह्याच्यामध्ये सुरुवातीला काही त्रुटी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही। आम्ही ताबडतोब त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळालं असेल, पहिल्यांदा 21 ते 60 होतं, लगेच 21 ते 65 केलं। पिवळं आणि केशरी रेशन कार्ड ह्याला बाकीचं काही आता उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही, असं जास्तीत जास्त कसं सुसह्य होईल, माझ्या माता भगिनींना जास्त हेलपाटे मारावे लागणार नाही। मला कार्यकर्त्यांना सगळ्यांना सांगायचं की ही योजना आपण प्रत्येकाने प्रयत्न करून त्या भगिनींच्या पर्यंत पोहोचवायची, त्या मातेच्या पर्यंत पोहोचवायची आणि ही पोहोचवत असताना कुठेही कुणी गडबड करत असेल, काही पैसे मागत असेल, काही वेडेवाकडे प्रकार करत असतील तर याला अजिबात थारा देता कामा नये। त्याबद्दल अतिशय कडक भूमिका ह्या आपल्या महायुतीच्या सरकारने स्वीकारलेली आहे आणि त्याच्याबद्दल मध्ये एक तलाट्याने काही गडबड केली तर त्याच्यावर ताबडतोब ऍक्शन घेण्यात आली। विरोधक ह्या योजनेमुळे थोडेसे गडबडलेले आहेत, थोडेसे घाबरलेले आहेत आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये ही योजना ही सक्सेस होऊ नये, त्याचबरोबर महिलांना 3 गॅस सिलेंडर वर्षाला द्यायचे ही सक्सेस होऊ नये याकरता ते प्रयत्न करतील, नकारात्मक त्या ठिकाणी बोलतील, त्याच्यामध्ये चुनावी जुमला म्हणून सांगतील, असं काही जे काही त्यांना वाटेल ते बोलण्याचा प्रयत्न करतील, परंतु आपण सकारात्मकच बोलायचं, विकासाचंच बोलायचं। आज केंद्राचा पण अर्थसंकल्प लवकरच ह्याच महिन्यामध्ये त्या ठिकाणी अर्थमंत्री केंद्रीय निर्मला सीतारामन मांडणार आहेत। तोही अर्थसंकल्प सगळ्या देशाचा तिकडं लक्ष आहे, चांगला अर्थसंकल्प येईल। मला पियुष गोयल साहेब इथे आहेत, मला पियुष गोयल साहेबांना विनंती करायची, काही करून त्या कांदा निर्यात बंदी काही करू नका। त्या कांद्याने अक्षरशः अनेकांना रडवलं, त्या कांद्यामुळे आपल्या नाशिक जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, माझा सोलापूर जिल्हा असेल, अनेक जिल्ह्यांमध्ये त्या एकंदरीत निर्यात बंदी केली, त्याच्यामुळे त्याचा परिणाम झाला आणि त्याची जबरदस्त किंमत ही त्या ठिकाणी मोजावी लागली। आम्ही आता केंद्राच्या अखत्यारीमध्ये आम्ही पण दिल्लीमध्ये गेल्यानंतर वरिष्ठांशी, अमित भाईंशी असेल किंवा नरेंद्र मोदी साहेबांशी असेल, तिथं बोलण्याचं काम करणारच आहोत, परंतु तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या भल्याचे जे जे निर्णय आपल्या हातामध्ये असतील
मुख्यमंत्र्यांच्या महायुतीच्या सरकारमध्ये असतील तो घेण्याचा प्रयत्न आम्ही तर करतोय. दुधाला पण आपण